मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज ऋतिक दळवेचे. बनसोली टीमच्या सलामीच्या जोडीने सुरुवात करतो फलंदाज दिनेश. नॉन स्ट्रायकरला राजन आणि पहिला बॉल स्वतः कॅप्टन ऋतिक दळवे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती डॉट बॉलचा फेक. महाशिवरात्री ट्रॉफी अंजमकरांचं हे नियोजन स्पर्धेचं फायनल. शॉट बारी फलंदाजाच्या बॅटमधून आला कार्पेट. एकच रन केलेला आणि पहिल्या सिंगलने माणसोली टीमची धावसंख्या उभा. पहिल्यांदा अंजमच्या मैदानावरती माणसोली संघ दाखल झालेला आहे. महाशिवरात्री ट्रॉफीच्या निमित्त या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा वाकसच्या अखेर फर्स्ट टाइम क्रिकेट वाकस वर्सेस माणसोली हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आणि पहिल्या 2 बॉलमध्ये सिंगल रन पाठी टाकणारी टीम माणसोली. तिसरा बॉल चांगला टप्पा. ऋतिक दळवे 3 तालुक्याची स्पर्धा या खेळाडूने गाजवलेली. कर्जत, खालापूर आणि सुधागड 3 तालुक्यांची एकत्रित चॅम्पियन ट्रॉफी झालेली. त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब जिंकणारा कर्जत तालुक्यातील वाकस गावाचा हा ऋतिक दळवे. त्याच्या अखेर फटका हवेत खेळले. लॉकऑफचा खेळाडू आला तर कॅच ऑफ. 2 धावांची कंप्लीट केल्या. महेश धुळे यांचं देखील महाशिवरात्री ट्रॉफीमध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत. स्टेजच्या आजूबाजूला किती छान वातावरण बनवलंय टीमने. खूप छान नियोजन, खूप छान रंगरंगोटी देखील त्यांनी केलेली. बसण्यासाठी खूप छान व्यवस्था, प्रेक्षकांसाठी स्टँड देखील उभारलेले. आणि ही स्पर्धा 2 दिवसांची नव्हे तर किमान 7 दिवसांची स्पर्धा असण्यासारखे नियोजन जब टीमने केलेले. शॉट बारी हवेत आहे. बघायचं आता कॅच होईल का. रन्स घ्यायचे तुम्हाला रन्स घ्यायचे. महत्वाचा नियम या स्पर्धेतला की फुल टॉस डेड बॉल. फुल टॉस लागला तर डेड बॉल असेल. विजयाच्या पोलवर किंवा तारामध्ये फुल टॉस लागला तर डेड बॉल असेल. आणि जर काही टप्प्याने लागला पोलवर तर तुम्हाला रन्स घ्यायचे. आयोजकांच्या वतीने हा महत्वाचा नियम सर्वांसाठी सारखा आहे. डेड बॉल असेल पंचाने डेड बॉल घोषित केलेला आहे. वन्स अगेन ऋतिक राजांच्या विरोधात चांगला बॉल टाकला. कुठलीही रन नाही. डॉट बॉल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत बघू शकाल 3 धावा. चांगला अटॅक, बॉलिंग अटॅक पॉवरफुल आहे. वाकसला आणि स्वतः कॅप्टन संघाला लीड करत पॉवरफुल 3 धावा. लास्ट बॉल कॅप मध्ये काढला चेंडू. श्रीकांत मोरे पाठलाग करतो. चेंडू अडवेल का. धावतो श्रीकांत. चेंडू लास्ट मोमेंटला अडवण्यामध्ये यशस्वी ठरला. 3 धावा. ओव्हर कंप्लीट झाली. पॉवरमध्ये षटक ऋतिक दळवेने धावा दिल्या. बिनबाद 6 धावा. माणसोली टीमची शांत आणि संयमी सुरुवात 6 धावांनी. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच. वाकस टीम पूर्णपणे पहिल्या ओव्हरमध्ये ऋतिकच्या बॉलिंगवरती थोडी हवी ठरली. कारण 6 बॉलमध्ये 6 धावा. 3 बॉलमध्ये 6 पेक्षा जास्त धावा पाहिल्या. 6 बॉलमध्ये किमान एक बाउंड्री, एकही बाउंड्री दिली नाही. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 0 बाउंड्रीने माणसोली टीमची सुरुवात झाली. राजन आणि लेफ्ट हँड बॅट्समन होते. राजन आणि राईट हँड बॅट्समन दिनेश या जोडीने पहिल्या ओव्हरमध्ये वाकस टीमच्या अखेर धावा केल्या 6. ऋषिकेश मोरे, नवनाथ माळी, श्रीकांत मोरे, धीरज गोसाळकर, ऋतिक दळवी, सचिन असे बरेचसे खेळाडू घेऊन वाकस टीम मैदानाच्या आतमध्ये. आणि या टीमला खरं तर चांगलं यश या वर्षी देखील आलेलं आहे. कुदिवलेची स्पर्धा मागच्याच आठवड्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीने जिंकली ही वाकस टीम. बॉलर तयार. मागे टाकल्याचे दुसरे जोरदार वेग होता या चेंडूवर. चाललाय चेंडू वाईट चौकार. अनिल मित्रेने आमच्या अंपायरचा इशारा आलेला वाईट हा चौकार. धावा मित्र 5. उकटचट 5 धावा आलेले.
2 धावांनी टीमची टोटल 13. बॉलिंग मार्कर सचिन आला आणि बाणसोली टीमची धावा संख्या फ्लाय ओव्हर धावून पोहोचली. 1 बॉलच्या समाप्तीनंतर 13. राजन आता यावर मध्ये रेस घेतलेले. बॅटर्स विकेट कीपरच्या आसपासचे चेंडू रन घ्यायचे. डायरेक्ट मिस. 3 स्टंप समोर होते. दोन बॉल आणि 14. फुल टॉस. जोरदार प्रहार. पॉवरफुल सिक्सर. पंचाने दिलाय नो बॉल. नो प्लस षटकार. धावा येतील 7. सचिनच्या खराब गोलंदाजीवरती बाणसोली टीमच्या फलंदाजांनी घेतलेला फायदा. वाईट चौकार. त्यानंतर आता या वेळेस आलाय नो बॉल षटकार. 12 धावा एक्स्ट्रा दिला सचिनने आणि आता फ्री हिट असेल फलंदाज दिनेशसाठी. टीमची टोटल 21 या अंकावरती. पॉवरफुल बॅटिंग. 21 धावा ऑनबोर्ड आलेले आहेत. सचिनचा फ्री हिटचा बॉल. दिनेश परत एकदा आता वन्स अगेन फ्री स्टाईल शॉट मारण्यासाठी रेडी. बॅट ब्रश झालाय. फर्स्ट स्लिप मध्ये अडवलाय चेंडू. कुठलीही रन नाही. पण इथून 21 वरती सध्या बाणसोली हा संघ. खूप चांगली सुरुवात. सुरुवातीलाच पहिल्या ओव्हरमध्ये थांबवलं होतं. ऋतिकने 6 दिल्या होत्या. पण सचिन आला आणि सचिनने आतापर्यंत टाकलेल्या 3 चेंडू मध्ये रन्स दिल्यात त्या 15. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा. वाकस टीम कडून सातत्याने एक्स्ट्रा धावांचा जो काही गोलंदाजी मधून खर्च होतोय तो मात्र सचिनच्या बॉलिंग वरती. आणि आता विकेट कीपर देखील बावीस धावा. सचिनला आता थोडंसं गायडन्स करण्यासाठी विकेट कीपर देखील चेंज झालेले आहेत. 3 बॉल आपण बघितले आणि 22 धावा. फुल टॉस. दिनेशच्या बॅटमधून स्ट्रोक. उंच हवे. 2 खेळाडू जज करतायत. कॅच ड्रॉप. ऋषिकेश होता त्या ठिकाणी. फिल्डिंग चेंज केली. ऋषिकेश कॅच पकडेल पण त्या ठिकाणी ऋषिकेशने कॅच ड्रॉप केली. 24 धावा. 4 बॉल 24 धावा. भरपूर रन्स आल्यात. 18 धावा आल्या 4 बॉल मध्ये. 4 बॉल मध्ये 18 धावा खर्च केलेले आहेत मात्र सचिनने. आणि बाणसोली टीमचा बॅटर दिनेश जो स्ट्रायकर इनला राईट हँड स्ट्रॉंग बॅटर आणि नॉन स्ट्रायकर इनला राजन. ही सलामीची पार्टनरशिप 24 रनची. बॅट ब्रश मागे मागे या ठिकाणी नवनाथ. वा. चेंडू कलेक्शन मध्ये चुकलाय. परत एकदा रन मिळेल. 2 धावा मिळाल्या. स्वप्नीलने 3 स्टंप समोर होते. डायरेक्ट हिट मिस केली. बॉलर सचिनने कलेक्शन मध्ये चुकी केली आणि आणखीन एक ओव्हर थ्रोची रन. 26. 5 चेंडू संपले. 26 धावा धाव फलकावरती आहेत. 5 चेंडू आणि 26 धावा. चांगली रन संख्या आलेली आहे. बाणसोली टीम. अंतिम बॉल. लास्ट बॉल आहे. लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. ऋषिकेशने फेक केला. 1च रन आणि 2 ओव्हर पूर्ण होत असताना धावा बाणसोली टीमच्या 27. 2 ओव्हर मध्ये 27. 21 धावा दिल्यात त्या सचिनने. त्यातल्या 12 धावा एक्स्ट्रा होत्या. म्हणजे बॅटरने बॅट मधून 6 बॉल मध्ये 9 धावा केल्या. जर ते 2 खराब चेंडू सचिनने टाकले नसते तर कदाचित 15 धावा असत्या. पण बाणसोली टीम साठी चांगली टोटल 27 धावा आफ्टर 2 ओव्हर. जय भवानी क्रिकेट संघ अंजप बी या संघाचं महाशिवरात्री ट्रॉफीचं जे आयोजन आहे इतकं सुंदर आणि भव्य आयोजन बघून खरं तर काल या स्पर्धेला सुरुवात झाली. टोटल 16 टीम आम्ही या स्पर्धेमध्ये घेतल्या आहेत. मग काल देखील पहिला दिवस पूर्ण झाला आणि जवळपास 15 ते 20 टीमचे कॉल आले होते की तुम्ही अजून 2 दिवस वाढवायला पाहिजेत. ही स्पर्धा 2 दिवसात तुम्ही उद्या रविवारी न संपवता 2 दिवस या स्पर्धेचे वाढवले पाहिजेत. इतकी आयोजकांकडे डिमांड होती ती संघांची.
पण आयोजकांनी ती डिमांड आता पुढच्या वर्षी ढकललेली आहे की या वर्षी 2 दिवस आहे, पुढच्या वर्षी आम्ही नक्की 4 दिवस ही स्पर्धा करण्याचा प्रयत्न करू. राहुल जोगले यांना फक्त 4 सुट्ट्या मिळाल्या पाहिजेत. 2 ओव्हर आणि 27 धावा. चांगली बॅटिंग. दिनेश, एकही विकेट वाकस टीमने कमावली नाही, त्यामुळे आता दिनेश आणि राजनला आउट करण्यासाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर्स जितेशला आणलंय. एकही विकेट गेली नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे ती बाणसोली टीमसाठी. पहिला बॉल दिनेशने हलक्यात थोडंसं ढकललंय, मी म्हणेन शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. एक सिंगल. 28. एक बॉल 1 रन, 28 धावा. वाकस टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना पूर्णपणे पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी संयम ठेवला. पहिल्या 6 बॉलमध्ये सेट झाले. दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिन आला आणि सचिनच्या खराब चेंडूवरती रन्स त्यांनी घेतल्या आणि आता स्कोर येतो 28. आमचे स्कोरर गणेश यांचं आगमन झालेलं आहे. सलमान खान देखील एवढा गॉगल वापरत नसेल तेवढा गॉगल गणेश वापरतो. एक बॉल 28. बॉलर्स तयार. हवेत खेळलेत. कॅचची संधी आहे. धीरज गोसाळकर पोहोचला आणि कॅच ड्रॉप झाली. 2 धावा. धीरज पोहोचला होता पूर्णपणे चेंडूच्या समीप होता, पण कॅच त्याने ड्रॉप केली. 2 धावांनी टीमची टोटल पुढे सरकली. 30 धावा. 2 ओव्हर 2 बॉल 30 धावा. चांगली टोटल. बाणसोली टीमची सलामीची जोडी. एकही विकेट आउट झालेली नाही. नॉट आउट पार्टनरशिप ओपनिंग बॅटरची. चांगला बॉल टाकलाय जितेशने, मिस केलाय राजनने. दिनेश आता गायडन्स करण्यासाठी पुढे आलाय. असे डॉट बॉल जाऊ देता कामा नये, कारण आता मॅच मध्ये जिथे हायएस्ट टोटल उभारण्याची चांगली संधी आहे तिथे जर असे डॉट बॉल खेळले राजनने तर कदाचित हा स्कोर मागे पडू शकतो. क्रिकेटमध्ये 1 ओव्हर बॅटिंग टीमकडे जाईल तर 1 ओव्हर बॉलिंग टीमकडे जाईल, मग ॲव्हरेज स्कोर होईल. त्यामुळे ॲव्हरेज स्कोरच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न बाणसोली टीम करते. 3 बॉल 30. हवेत खेळले. 2चा हवेत. कॅचची संधी आणि पकडले कॅच सचिनने. बॅटर आउट. 30 रनवरती पहिला गडी आउट झाला बाणसोली टीमचा आणि 30 धावांची पार्टनरशिप ब्रेक केली ती बॉलर जितेशने. 4 बॉल 30 धावा. 1 विकेट. नवीन बॅटर मैदानावरती लगेच रवाना होईल. बाणसोली टीमने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. दमदार परफॉर्मन्स त्यांचाही झालेला आहे. आणि वाकस टीमने अखेरकार विकेट कमावली, ती मात्र 16व्या चेंडूवरती ती विकेट आली. ती मात्र फलंदाज राजन इथे आउट होत असताना. नवीन बॅट्समन जयेश बाणसोली टीम कडून 3ऱ्या क्रमांकावरती. 30 धावा आहेत. अजूनही 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉल मध्ये किमान 20+ रन बाणसोली टीमला अपेक्षित आहेत, कारण एक्सपेक्टेड स्कोर हा आता 50+ आहे आणि आता 50+ स्कोर करण्यासाठी फलंदाजांचे प्रयत्न असतील. राजेंद्र मोरे उर्फ नाना यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. वाकस टीमचे सपोर्टर आहेत. नाना, आपण या स्टेजवर अंजपकरांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. 4 बॉल 30 धावा. 1 विकेट आणि जितेश कमबॅक करतोय वाकस टीमसाठी, कारण 15चा रन रेट होता आणि या ओव्हरमध्ये अवघ्या 3च धावा त्याने दिलेल्या आहेत. त्यामुळे आता या पहिल्या विकेट नंतर आता जयेश आलेत. स्ट्रोक चांगले खेळतोय जयेश. त्याने आल्या आल्या खेळण्याचा प्रयत्न केला पण डॉट बॉल. 5 चेंडू आणि फक्त 3 धावा. बाणसोली टीमचा जो फलंदाज आहे दिनेश, ज्याने षटकार चौकार मारला होता, तो नॉन स्ट्रायकर एंडला राहिला आणि या ओव्हरमध्ये आपली ताकद दाखवली ती बॉलर जितेशने. फायनल बॉल ऑफ दी 3rd ओव्हर. खोलून काढलाय. समोर खेळले. लॉंग ऑफचा खेळाडू आणि चाललाय चेंडू बाउंड्री पार. 4 धावांनी चौकाराने फिनिश केली ओव्हर. 3 ओव्हरमध्ये स्कोर पोहोचलाय तो 34. 3 ओव्हर आणि 34 धावा. आता 1 ओव्हरचा खेळ बाकी असेल. यानंतर होणारी मॅच पायरमाळा आणि कोळिवली या 2 टीम मध्ये यानंतर मॅच होईल. तर टीम कोळिवलीचे कॅप्टन आपण इथे उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा आणि पायरमाळा टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत.
महाशिवरात्री चषक 2026 हे भव्य असं आयोजन जय भवानी क्रिकेट संघ अंजप बी या टीमच्या वतीने करण्यात आलं आणि 3 ओव्हरमध्ये 34 झाल्यात. आता लास्ट ओव्हर आहे. लास्ट ओव्हरमध्ये बॉल सोपवण्यात आलाय तो मात्र वाकस टीमच्या बॉलर वैभवकडे आणि वैभवच्या ओव्हरमध्ये किमान 15 ते 16 धावा घेण्याचा जो मानस ठेवला आहे तो फलंदाज दिनेशने. आता किती यश येईल येणारे 6 चेंडू ठरवतील. लास्ट ओव्हरला इथून स्टार्टिंग करतोय बॉलर वैभव. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटवरती फुल टॉस आणि कॅच आउट. लॉंग ऑनच्या हातामध्ये झेल सोपून दिनेश इथे आउट. 34 वर आणखीन एक विकेट. आणि आता नवीन बॅट्समन उमेश. बानसोली टीमचा आक्रमक फलंदाज दिनेश आउट झाला. यशस्वी पार्टनरशिप केली होती सलामीच्या भूमिकेत दिनेश आणि राजनने आणि ते दोन्ही बॅट्समन आउट झालेत. आता नवीन बॅट्समन उमेश. शेवटचे 5 बॉल बाकी धावा आहेत 34. वैभवने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली. कॉन्फिडन्स वाढला असेल. लास्ट ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेटमध्ये बॉलरचा कॉन्फिडन्स वाढवणारी सिच्युएशन. उमेश एक चांगला प्लेअर आहे. संघाचा संघनायक देखील आहे. त्यामुळे आता त्याच्याकडे ही लास्ट ओव्हर आहे वैभवच्या अगेन्स्ट. शरीरावरती लागला जोरदार अपील. थांबवले ते जयेशला उमेशने. 2 बॉल डॉट गेलेत. धावा 34. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप रन आले. असं वाटलं की आता 50 पार आकडा गाठेल भानसोली. मागच्या 2 बॉलमध्ये एकही रन आलेले नाहीये. 2 बॉल 34. शॉट उमेशच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हर मध्ये बंटी माळी आणि कॅच ड्रॉप करतो बंटी. हातात चेंडू येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 36. 2 धावांनी 36. बंटी माळीच्या हातातून हा झेल निसटला. खूप रनिंग करून बंटी चेंडूपर्यंत पोहोचला होता आणि 2 धावांनी टीमची टोटल 36. अजूनही 3 बॉलचा खेळ शेष आहे आणि उमेश एफर्ट्स लावतोय की हा स्कोर किमान 50च्या आसपास. वैभवचा हा चेंडू आणि लॉंग ऑफ मध्ये एकच सिंगल देऊन जाईल. 37. 37 धावा. 10 बॉल मध्ये मागच्या रन्स आलेले आहेत फक्त 10. 27 होत्या 2 ओव्हर मध्ये आणि मागच्या 1 ओव्हर 4 बॉल मध्ये रन्स आलेले फक्त 10. 10 बॉल 10. कट टू कट फाईट झाली 10 बॉल मध्ये. अडवला चेंडू ऋषिकेशने. व्हेरी गुड फिल्डिंग. नो चान्स फॉर बॅटर. रन साठी चान्स नाहीये. चांगली फिल्डिंग केली आणि आता शेवटचा बॉल आहे 37. व्हाईट बॉल ची उद्घोषणा केलेली आहे पंचांनी. 1 रन ऍड होईल एक्स्ट्राची. 38. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती आता बिग हिट मारण्याचाच प्रयत्न फलंदाज करणार आहे वैभवच्या अगेन्स्ट. शेवटचा बॉल. इनिंग कंप्लीट झाली. 38 धावा केल्यात बानसोली टीमने आणि 39चं टार्गेट. 39चं टार्गेट इथे सेट केलंय ते टीम वाकससाठी. चला यानंतर होणाऱ्या दोन्ही टीम कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया. टीम पायरमाळ आणि टीम कोळिवलीचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. महाशिवरात्री चषक 2026 ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये महेश धुळे आपण या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अंकुश माळी सरांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा. खरं तर आज सुट्टीचा दिवस आहे. सुट्टी नाही आहे त्यांना आज. खरं तर नरेशजी जोगले यांना मी विनंती करेल की महाराष्ट्र पोलीस अंकुश माळी यांचा सत्कार नरेश जोगले दादा आपल्या शुभ हस्ते आपण करावा. महाशिवरात्री ट्रॉफीला सदिच्छा भेट. आज खरं तर या स्पर्धेला
आवर्जून त्यांची उपस्थिती आणि नरेश जोगले यांच्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्र पोलीस अंकुश माळी यांचं स्वागत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करीत आहोत. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट असेल, आर्यन प्लीज टर्न युअर कॅमेरा टुवर्ड्स द स्टेज. प्रचंड मेहनत केली आणि मेहनतीच्या जोरावरती महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे वाकसगावचे सुपुत्र महाराष्ट्र पोलीस अंकुश माळी यांचं भव्य स्वागत. विजयासाठी लक्ष इथून ठेवण्यात आलंय. 39 रन्स कंपल्सरी चेसिंग आहे वाकस टीम. 39 घेतलेल्या सर्वांचं स्वागत करत आहोत. या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करत आहोत. नरेश जोगले यांचं देखील स्वागत महेश धुळे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये महाशिवरात्री ट्रॉफीमध्ये तेजस मिनमिने यांचा देखील स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी तेजस मिनमिने यांनाही विनंती करेल, तेजस आपणही पुढे यावं. जय भवानी अंजप बी टीमच्या वतीने आपलं देखील स्वागत इथे केलं जाईल. राहुल आणि महेश धुळे यांना मी विनंती करेल की आपण तेजस मिनमिने यांचा सत्कार करावा. महाशिवरात्री ट्रॉफी मध्ये पहिल्या मॅच मध्ये 39चं टार्गेट आहे. बॅटर बॉल चॉईस करताय. चला आपण लगेच बॅटिंगसाठी रवाना व्हा टीम वाकस. त्यानंतर कुणाल मिनमिने यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जाईल. जय भवानी क्रिकेट संघ अंजप बीच्या वतीने कुणाल आपणही पुढे या. राहुल आपल्या शुभ हस्ते आपण कुणाल मिनमिने यांचं स्वागत करा. आणि पहिल्या इनिंग मध्ये 38 केल्यानंतर 39 रनचं टार्गेट घेऊन कॅप्टन ऋतिक आणि त्याच्या साथीला ऋग्वेद मोरे हे दोन बॅटर मैदानामध्ये इन होत आहेत. आणि टीम बांसोली आता कसा परफॉर्मन्स करेल. फर्स्ट टाइम अंजपचं ग्राउंड, फर्स्ट टाइम वाकस टीमच्या अगेन्स्ट 39 रन्स ते इथून डिफेंड करतील का, याकडे प्रेक्षक उत्सुकतेने बघतायत की हा संघ इथे एक मोठ्या टीमला, कारण पहिल्यांदा कधी खेळले नाहीत, म्हणजे जसं झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं, नेपाळने इंग्लंडला घाम फोडला. 184 रनचं टार्गेट असताना नेपाळने 180 केल्या वर्ल्ड कपमध्ये वानखेडेवरती. आणि अशा छोट्या टीम जेव्हा मोठ्या टीमला फेस आणतात, तसं भानसोली संघ आता वाकस सारख्या एक चॅम्पियन टीमला, ज्यांनी मागच्याच आठवड्यामध्ये पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोदिवलेच्या टुर्नामेंटमध्ये जिंकलेली आहे, त्या टीमच्या विरोधात आता तो एक अपसेट करेल का वाकस टीमला, हे आता बघायचं आहे. चर्चा वाकस टीम नेहमीच चांगली खेळलेली आहे, पण बांसोली टीम आता कसा परफॉर्मन्स करेल याची चर्चा अधिक आहे. पहिलाच बॉल गॅपमधून काढलाय ऋग्वेद मोरेने. लेदर बॉल क्रिकेट देखील अतिशय उत्तम खेळतो ऋग्वेद, आणि टेक्निकल बॅटिंग, आणि तसाच पहिल्याच बॉलवरती गॅपमधून ग्राउंड लेवलचा शॉट, पहिला चौकार. बांसोली टीमच्या विरोधात ऋग्वेद मोरेने पहिल्या बॉलवरती 39चा पाठलाग. क्रिकेट या शब्दाचा अर्थही तसाच आहे, काठीसह पाठलाग, आणि पहिल्याच बॉलवरती चौकाराने पाठलाग सुरू केलाय तो मात्र फलंदाज ऋग्वेद मोरेने. फर्स्ट बॉल 4 धावा. दुसरा बॉल उडवला हवेत, विकेटची चान्स, पकडली कॅच, परफेक्ट फिल्डिंग पोझिशनवर, एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच पकडली, आणि पहिला धक्का, ऋग्वेद मोरे आउट. पॉवर प्ले मध्ये सुरुवातीपासूनच अटॅकिंग मोड मध्ये होता ऋग्वेद. पहिल्या बॉलवरती गॅप त्याने शोधला, पण त्यानंतर विकेट घेतली ती बांसोली टीमने. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जाईल तो जितेश, नवीन बॅटर जितेश. 2 बॉल 4 धावांनी सुरुवात. 39चं टार्गेट आहे. चॅलेंजिंग ठरू शकते ही मॅच. बांसोली टीम पहिल्यांदा वाकसच्या अगेन्स्ट आहे, पण एक चॅलेंजिंग ओव्हर टाकतोय पॉवर प्ले मध्ये. बॉलर्स मयूर
सोपं नाहीये. 39 रन कमी वाटत असलं तरी हे टार्गेट चेस करणं इतकं सोपं नाहीये. 2 बॉल 4. गोलंदाज तयार. एका रन साठी एफर्ट्स आहेत. गुड रनिंग बिटवीन विकेट. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला होता फलंदाजांचा. जिथे विकेट किपरने मिस केल्यानंतर लगेचच क्विक सिंगल त्यांनी घेतले आणि टीमची टोटल पुढे सरकली. 3 बॉल आणि 5. कॅप्टन ऋतिक दळवी. ऋतिक दळवीच्या विकेटसाठी गोलंदाज मयूरला आणण्यात आलंय, कारण मयूर कदाचित या फलंदाजाला आउट करेल ही संभाव्यता आहे. आणि ऋतिकने त्याच्या विरोधात शॉट मारलाय आणि अडवलाय चेंडू. काऊ फेस वरून खेळाडू पुढे आला होता. एक सिंगल मिळेल इथे आणि 4 बॉलच्या एंड नंतर धावसंख्या येते मात्र 6. 39 समोर आहे. एक टार्गेट आहे, फिक्स टार्गेट आहे. जिथे 39 ला स्टॉप होणार आहे ती वाकसची इनिंग, पण ते 39 रन्स किती बॉलमध्ये करतील हे वाकसचे सपोर्टर पाहत आहेत. तर बान्सोली टीम या धावसंख्येला बचाव करेल याकडे बान्सोलीचे सपोर्टर बघतायत. इथे देखील 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू मिडॉर वरून एक खेळाडूवाला एक सिंगल घेतली. 5 बॉल 7 धावा. खरं तर अंपायर बघा अनिल मिनमिने आणि अविनाश मिनमिने. अविनाश मिनमिने यांना दिवसभर जरी अंपायरिंगसाठी ठेवलं तरी ते दमणार नाही, थकणार नाही. आणि अनिल मिनमिने म्हटलं तर फुल ऑन एनर्जी हाऊस. शेवटचा बॉल, लास्ट बॉल, कव्हर मध्ये कॅच ड्रॉप. कॅच विन द मॅच. सहज सोपी कॅच होती मेन बॅटरची आणि कॅच ड्रॉप केली. ओव्हर कंप्लीट झाली. 8 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या वाकस टीमच्या. 18 बॉल बाकी. जिंकण्यासाठी रन्स हव्यात 31. 31 धावा हव्यात. कॅच फार महत्वाची होती. अशीच एखादी कॅच आपली मॅच घेऊन जाऊ शकते. पायरमाल टीमचे कर्णधार टॉस साठी आपण स्टेजकडे या आणि कोळिवली टीमचे संघनायक आपण देखील टॉस करण्यासाठी स्टेजकडे यावं. एक ओव्हर आणि 8 धावा. जबरदस्त फिल्डिंग करावी लागणार आहे ती मात्र बान्सोली टीमला. ऋतिक दळवीला जीवनदान दिल्यानंतर आता सेकंड ओव्हरची स्ट्राईक ऋतिककडे. 18-31चं इक्वेशन. पहिला फुल टॉस, हवेत चेंडू, दूर आहेत खेळाडू काऊ फेस मध्ये. हातात चेंडू आहे. दुसऱ्या रन साठी डेंजर ठरू शकते. अंपायर्स बघतायत. DRS, पंचांचा हा DRS आहे. नॉट आउट. फलंदाज नॉट आउट. या स्पर्धेमध्ये आपण कुठल्याही टीमसाठी DRS ठेवलेला नाहीये, पण ज्यावेळी पंचांना वाटेल त्यावेळी जर का कॅमेरामध्ये तर योग्य रीतीने तो कॅप्चर झाला तर आपल्याला तो डिसिजन योग्य असा दिला जाईल. बॉलर तयार. लेफ्टी बॉलर आहे. ऋतिकच्या समोर लॉंग ऑफ कडे हा शॉट. 1 धाव. बान्सोली टीमचा देखील बॉलिंग अटॅक चांगला आहे. म्हणजे ऋतिक दळवी खरं तर एका ओव्हरमध्ये 5 षटकार मारतो. त्याने कर्जत तालुक्यातील चांगल्या बॉलरच्या विरोधात एका ओव्हरमध्ये 5 सिक्सर मारलेले आहेत. त्याला देखील थोडं शांत ठेवलं त्या बान्सोली टीमच्या बॉलरने. जितेश आहे. अजूनही 28 धावा करायच्या 16 बॉलमध्ये. फुल टॉस बॅटवरती, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि खेळाडू कॅच ड्रॉप करतोय. खराब फिल्डिंग. चालला चेंडू सीमा पार. मिळेल जितेशला हा चौकार.
बाणसोली टीमने 2 कॅच ड्रॉप केल्या. कॅच विन द मॅच. कॅचच जर का त्यांनी पकडल्या नाही तरी मॅच जिंकणं त्यांच्यासाठी कठीण होईल. कारण अशीच कॅच 2023च्या वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सवेलची सोडली होती आणि अफगाणिस्तानच्या विरोधात द्विशतक मारून ऑस्ट्रेलिया संघ सेमीफायनलला गेला होता आणि त्यानंतर भारताच्या हातून वर्ल्ड कप गेला होता. ती एक कॅच सर्व भारतीयांसाठी देखील थोडी धोकादायक ठरली होती. कारण तो क्रिकेटचा वर्ल्ड कप भारत जिंकेल असं वाटत होतं आणि तिथे ऑस्ट्रेलियाने ती ट्रॉफी जिंकली. ती एकच कॅच होती अफगाणिस्तान विरुद्धची जी ट्रॉफी जिंकून देऊन गेली. शॉट भारी, वा गुड शॉट. स्वीप केलं ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेग मधून काढलाय चेंडू. सीमा पार नजाकत होती या शॉट मध्ये जितेशच्या बॅट मधून. हा चौकार. टीमची टोटल वाकस टीमची जाऊन पोहोचते धावा संख्या 19. अजून करायच्या धावा 20. अजून 20 धावांची गरज आहे. जितेश कांबरी लगातार 2 बॉल 2 चौकार. चौकारांची हॅट्रिक करेल का? वा, तिसरा शॉट लगातार. अडवलाय बॉल, अडवला या ठिकाणी. 2 धावा नाही घेतला, एकच वरती समाधान मानला आणि रोहिदास मिनमिने देखील आलेले आहेत आयोजकाच्या भूमिकेत. 21 धावा, 18 धावांची गरज आहे. बॉल बाकी आहेत ते 13 बॉल 18 धावा. मॅच आता थोडी बॅलन्स आहे. 13 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल आहे बॉलर एंड कडून. हवेत पकडली कॅच. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर कंप्लीट झाल्या. वीस धावा झाल्यात वाकस टीमच्या. अजून 19 पाहिजेत. 19. या स्पर्धेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाशिवरात्री ट्रॉफीचं जय भवानी क्रिकेट संघ अंजपचं बजेट खूप मोठं आहे. कारण या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचे आपण आभार इथे व्यक्त करू. आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य करण्यात आलेले आहे. त्यानंतर नितीनदादा सावंत यांच्या वतीने देखील या स्पर्धेमध्ये आर्थिक सहकार्य करण्यात आलेले आहे. 12 चेंडू 12 बॉल ही मॅच जिंकण्यासाठी धावा हव्यात 19. आपले स्कोरर मित्र एक काउंटिंग टेक्निकल काउंटिंगने 1 रन व्हेरीफाय आम्ही केली. तर 12 बॉलमध्ये आता कंपल्सरी 19 पाहिजे. 20 झाल्यात टीम वाकसच्या. त्यानंतर या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आम्हाला केलेलं आहे ते चांदईचे युवा उद्योजक करण धस साहेब यांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यानंतर किशोरजी शितोळे साहेब यांच्या वतीने देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य करण्यात आलेले आहे. त्यानंतर KPL 5व्या पर्वाचे आयोजक आणि उद्योजक ऋषी शेठ राणे यांच्या वतीने आर्थिक सहकार्य या स्पर्धेला करण्यात आलेले आहे. त्यानंतर या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य करण्यात आलेले अंजप गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संजय मिनमिने दादा यांच्या वतीने देखील आर्थिक सहकार्य करण्यात आलेले आहे. आणि अशा खूप साऱ्या जणांची आर्थिक मदत आम्हाला लाभलेले, त्यांचे आभार. आणि इथून हा शॉट फसलाय. फलंदाज आउट. जितेश कांबरी इथून बाद. मॅच मध्ये ट्विस्ट क्लिअर करू शकला नाही लॉंग ऑनला. फलंदाज आउट. अकरा बॉल 19 रनची गरज आणि बंटी मालीला मैदानावरती पाठवण्यात येत आहे. जितेश कांबरी फुल टॉस बॅट वरती आला पण क्लिअर करू शकला नाही. राजेंद्र मोरे अर्थात नानांना विनंती करेल अंजपकरांच्या वतीने आपण स्टेजवरती या. नानांची तळमळ आहे, भरपूर तळमळ आहे. जोपर्यंत मॅच संपणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये खरं तर त्यांची धावपळ थांबणार नाही. 11 बॉल 19. मोरिया 11 पायरमाळ टीमचे कर्णधार आपण या कोळिवली टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. 11 बॉल 19. बंटी माळी बाणसोली टीमच्या विरोधात सामना थोडासा अजूनही 50-50च आहे. बाणसोली टीमने देखील आता कंबर कसली आहे की हा सामना इथून आपल्याला वाचवायचा आहे. 11 बॉल 19. बंटी माळीचा शॉट हवेत. वन मोर चान्स.
विकेट आउट. बॅक टू बॅक विकेट. फलंदाज बाद. 2 बॉल 2 विकेट कमावल्यात बाणसोली टीमच्या उमेशने. हा संघाचा ऑलराऊंडर आहे उमेश. जबाबदारी घेतली आणि 2 बॉल 2 विकेट. जितेश कांबरीला आउट केलं, बंटी माळीला आउट केलं आणि सामन्याचं चित्र बदलवणारी ओव्हर बाणसोली टीम कडून उमेशची सुरू आहे. 10 बॉल 19 धावसंख्येची गरज आहे. खतरनाक मॅच आता रंगताना दिसतीये. काहीही घडू शकेल. वाकस टीम आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. वैभव ऋषिकेश मोरे क्रीडांगणावरती उपस्थित आहे आणि सामन्यात 10 बॉल आणि 19 कंपल्सरी टार्गेट आहे. फर्स्ट टाइम एकमेकांच्या अगेन्स्ट आहेत. कधीच मॅच एकमेकांच्या विरोधात खेळले नाही. वाकस टीमने कित्येक टॉप टीमला हरवलं पण बाणसोलीला कधीच हरवलं नाही, खेळलेच नाहीत. आता 10 बॉल 19. संकटमय स्थिती आहे. सामना थोडासा फसलाय आणि या सामन्याला या परिस्थितीला ऋषिकेश मोरे आणि वैभव या 2 फलंदाजांना बाहेर काढायचं. तर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय तो मात्र उमेश. विकेट हॅट्रिक महाशिवरात्री ट्रॉफी 2026 अंजब गावाची स्पर्धा. विकेट हॅट्रिकची संधी. पहिला बॉलर ठरेल का आणि हा डॉट बॉल. 9 बॉल आता 18. 9 बॉल 19 माफी असावी. 9 बॉल 19. खतरनाक मॅच रंगतीये. वाकस टीम बाणसोली टीम. पहिला सामना अनपेक्षित असा रिझल्ट येईल का की नेहमीप्रमाणे विजयाची घोडदौड सुरू ठेवेल वाकस, बघायचं. 9 बॉल 19. वैभवचा शॉट मागे खेळाडू. शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून चाललाय चेंडू. नशिबाचा चौका. लेग फॅक्टर ऑन. बाउंड्री. आणि मोरिया 11 पायरमाळचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. कोळिवली संघाचा संघनायक देखील उपस्थित आहे. ही ओव्हर संपली की आपण टॉस करू. आठ बॉल मॅच मध्ये बाकी आहेत. विजयासाठी धावा हव्यात त्या 15. 8 बॉल 15. काटेकी टक्कर दिली ती बाणसोलीने. दीपक मिनमिने यांचं देखील आगमन. दीपक दादा आपण स्टेजवरती यावं. अंजब टीमच्या वतीने आपलं देखील सहर्ष स्वागत. महाशिवरात्री ट्रॉफी 2026 ची ही भव्य स्पर्धा आणि पहिली मॅच रंगतदार. शरीरावरती लागलाय. 1 रन साठी कॉल आहे ऋषिकेशचा आणि 1 रन इथून मिळेल. दीपक मिनमिने दादा ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले. दादा स्टेजवरती यावं. दोन्ही टीम साठी बघा एक महत्वाची सूचना आहे. जर का विकेट किपरने पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट केला तर तुम्हाला स्ट्राइक रोटेट करता येणार नाही. या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. आता 7 बॉल विजयासाठी धावा हव्यात त्या 14. 7 बॉल 14. शेवटचा बॉल उमेशचा. लास्ट बॉल कव्हर वरून उडवलाय ऋषिकेशने. खेळाडू आलेत. दिनेशने अडवला बॉल. सिंगल वरती ओव्हर पूर्ण केली उमेशने. विकेट टेकिंग ओव्हर. 6 बॉल आता कंपल्सरी 13. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. पायरमाळ आणि कोळिवली संघ. पायरमाळ टीम कॅप्टन आणि कोळिवलीचे कर्णधार दोन्ही संघनायकांच्या दरम्यान आपण दीपक मिनमिने यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करतोय. यानंतर होणारा पुढील सामना. कॅमेरामॅन कॅमेरा थोडा टर्न करा आपण. जिथे टॉस बॉक्स मध्ये आपण दीपक मिनमिने यांच्या शुभ हस्ते टीम मोरिया 11 पायरमाळ आणि कोळिवली मध्ये टॉस. टॉस जिंकलाय मोरिया 11 पायरमाळने. चला दोन्ही कॅप्टनचं स्वागत आपण करू. ऋषिकेश या कोळिवली टीमचे कॅप्टन यांचा आपण सत्कार करू आणि रोहिदास यांच्या शुभ हस्ते पायरमाळचे कॅप्टन यांचाही सत्कार आपण करू. ऋषिकेश या. आज अत्यंत मानाने आम्ही सर्व टीमला सन्मानित करतोय. महाशिवरात्रीचा हा शुभ दिवस आणि या शुभ दिनी आपण या स्पर्धेमध्ये खेळलात. आधी दीपक मिनमिने दादांचा सत्कार करू. त्यानंतर आपण दोन्ही कॅप्टनचं स्वागत या ठिकाणी करू. आता रोहिदास आपण ऋषिकेश जे कोळिवलीचे कॅप्टन आहेत त्यांचा सत्कार करावा. मॅच इथे क्लोज एन्काउंटर आहे. 6 बॉल कंपल्सरी 13. पहिला बॉल ऋषिकेशचा लॉंग ऑन कडे. समोर चेंडू फेक केली. एक जाव. 5-12. त्यानंतर पायरमालच्या कॅप्टनचाही सन्मान करा. आदर्शचा आपण सन्मान करू. आणि 5 चेंडू आणि आता गरज आहे 12 रनची.
भरपूर भरपूर एक्साइटमेंट आहे मॅच मध्ये, काही होऊ शकेल. राजनकडे चेंडू आहे बांसोलीच्या. वैभवच्या शरीरावर लागलाय, फर्स्ट स्लिप मध्ये बॉल अडवलाय. चांगला चांगला बॉल, एकच धाव, लेग बाय. आता 4 बॉल, टीम विन होण्यासाठी धावा हव्यात 11. चार बॉल आणि 11. ऋषिकेशच्या बॅटमधून फटका फसलाय. इम्पॉर्टंट विकेट, मेन मोमेंट या मॅचचे आणि महत्वाच्या क्षणी मेन विकेट. ऋषिकेश मोरे आउट. आता 3 बॉल बाकी, रन्स पाहिजेत 11 आणि श्रीकांत मोरे फलंदाज मैदानाच्या आत. बांसोली टीमने आतापर्यंत तरी प्रचंड मेहनत घेतलेली हा सामना जिंकण्यासाठी आणि आता विजयाची घोडदौड एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला फर्स्ट टाइम वाकस टीमच्या अगेन्स्ट विजय. दोघांमधील कोणाचं स्वप्न आता पूर्ण होईल. 3 बॉल आणि 11. पारमल टीमने टॉस जिंकलेलं आहे. कर्जत तालुक्यातील ही भव्य स्पर्धा महाशिवरात्रीच्या दिवशी सुरू आहे. जय भवानी क्रिकेट संघ अंजप बी आणि हा पहिला सामना शेवटच्या ओव्हरमध्ये 3 बॉल आता 11. श्रीकांतचा फटका हवेत. कॅच ड्रॉप. एक कंप्लीट, दुसऱ्या रन साठी जातात. बघायचं आता काय घडेल. एकच जाव. 2 बॉल 10. 2 बॉल आणि 10. पारमल टीम, हरेश दादा आपला डिसिजन आपण घ्या. बॉलिंग, पारमल टीम बॉलिंग करणार, कोळिवली टीम बॅटिंग करणार आहे यानंतरच्या मॅच मध्ये. 2 बॉल 10 धावांची गरज आहे. महत्वाचा बॉल, मॅच डिसाइडर बॉल. लास्ट बॉल वरती मॅच जाईल का बघायचंय. हा शॉट कॅच आउट. फटका हवेत होता आणि आता सामना बांसोली टीमच्या खात्यात आहे. ही विकेट वैभवची ताकद झोकली होती या शॉट वरती. सामना ताब्यात घेण्यासाठी हा सिक्सर हवा होता पण आता मॅच फसले. 1 बॉल आता 10. बांसोली टीमच्या बॉलिंग अटॅकने फिल्डिंग त्यांनी इम्प्रूव्ह केली. 2 ओव्हर मध्ये भरपूर मिस्टेक होत्या पण 2 ओव्हर नंतर असा काही खेळ बहरला की सामना आता 1 बॉल 10. आता शेवटचा बॉल आहे. अजूनही सांगू शकत नाही. व्हाईट बॉल चौकार गेला, नो बॉल षटकार गेला तर मॅच बदलेल, पुन्हा जिवंत होईल सामना वाकस साठी. 1 बॉल 10. अजूनही सस्पेन्स आहे. शेवटचा बॉल फेस करेल तो नवनाथ. एक बॉल कंपल्सरी 10. शेवटचा बॉल आणि मॅच जिंकली आहे बांसोली टीमने. 39 रन्स इथून डिफेंड केल्यात आणि वाकस टीम बलाढ्य टीमच्या विरोधात पहिल्यांदा खेळले आणि पहिल्यांदा जिंकले सुद्धा. अभिनंदन टीम बांसोली. हार्ड लक टीम वाकस. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जी ओव्हर होती नंबर 3 ची, जिथे 12 चेंडू 19 ची गरज असताना 5 धावा 2 विकेट मॅच टर्न करणारी ओव्हर टाकली, तो उमेश ठरलाय बांसोली टीमचा पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि मॅन